नमस्कार. चला ऑनलाईन स्वराज्य घडूया ह्या आपल्या सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी केतन गावंड, ऑनलाईन स्वराज्य सारथी आणि येत्या 3 वर्षात 1 लाख ऑनलाईन स्वराज्य घडवण्याला मदत करणं हा माझा ध्यास. असाच आमच्या एक ऑनलाईन स्वराज्य सारथी ज्यांनी मे मध्ये या प्रवासाला सुरुवात केली आणि बघता 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 स्वतःच्या कितीतरी मर्यादा तोडून त्या ऑनलाईन सुपरस्टार झालेल्या आहेत आमच्या. आणि म्हणूनच आजच्या शुक्रवारच्या ऑनलाईन स्वराज्याच्या सुपरस्टार ह्या कार्यक्रमामध्ये मी त्यांना इन्व्हाइट केलेलं आहे. सो तुमच्या सगळ्यांच्या मदतीने मी इन्व्हाइट करतो माया दणकेताईंना. कालच आपण त्यांचं पुस्तक बघितलेलं, त्यामुळे बॅक टू बॅक 2 दिवस मायाताई येत आहेत. सगळ्यांनी आपण मायाताईंना वेलकम करूया. मायाताई वेलकम. थँक्यू सर. नमस्कार. वेलकम वेलकम वेलकम. थँक्यू. ओके. अर्चनाताई आलेल्या आहेत. व्हेरी गुड. ओके. सो मायाताई, सुरुवात करायच्या आधी पहिलं तर तुमचं मनापासून अभिनंदन. ज्या प्रकारचं काम तुम्ही करताय आणि ज्या प्रकारची चळवळ तुम्ही उभी करताय ते खरंच खूप प्रेरणादायी आहे. आणि मला 100% गॅरंटी आहे की आजच्या ह्या डिस्कशन मधनं आपल्या कितीतरी ऑनलाईन स्वराज्य सारथींना जबरदस्त प्रेरणा मिळणार आहे. ओके. सो आपण ह्या प्रवासाला सुरुवात करूया. माहिती थोडस ना तुमच्याबद्दल किंवा तुमच्या आतापर्यंतच्या आयुष्याच्या प्रवासाबद्दल आमच्या श्रोत्यांना सांगा. ओके सर. थँक्यू सो मच सर. तुम्ही मला ऑनलाईन स्वराज्याचे सुपरस्टार या प्लॅटफॉर्मवर माझा आज इंटरव्ह्यू घेतायत त्याबद्दल आपले सर्वप्रथम खूप खूप आभार मानते. आणि आपले सर्व ऑनलाईन स्वराज्य सारथींचे जे व्ह्युअर्स आहेत, जे पाहतायत हा इंटरव्ह्यू, त्यांचे पण पहिल्यांदा खूप आभार मानते सर्वांचे. सर, मी माझी ओळख करून देते. माझं नाव मायादेवी तात्याराव दणके, रेकॉर्डवरचं, पण मला मायाच नावाने सर्वजण ओळखतात. आणि सध्या मी पोलीस निरीक्षक या पदावर नागपूर येथे सध्या कार्यरत आहे. नागपूरमध्ये आदिवासी विभाग जात जमात पडताळणी या विभागात मी सध्या कार्यरत आहे. मी 2006 ची पोलीस PSI या पदावर माझी पोस्टिंग झालेली. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग ची परीक्षा मी देऊन पास झाले होते. आणि मी UPSC चा पण 2 वर्ष अभ्यास केलेला, केंद्रीय लोकसेवा आयोगाचा पण. इनफॅक्ट त्यानंतर मला तेवढा वेळ देता नाही आला UPSC ला, सो माझं बॅड लक समजायचं. आणि मी मुळात लातूरची आहे, मराठवाडा लातूर. माझं पूर्ण लहानपण तिथेच गेलेलं, माझं ग्रॅज्युएशन पण तिथेच, माझं पूर्ण PSI पर्यंतचा प्रवास म्हणलं तरी लातूरलाच पूर्ण झालेला. माझी पहिली पोस्टिंग ही औरंगाबादला होती, औरंगाबाद सिटीला. आणि जवळपास आता 15 वर्ष झालं मी पोलीस खात्यामध्ये काम करते सर. आणि बऱ्याच प्रसंगांना, म्हणजे वाईट आणि चांगल्या अशा सगळ्या प्रसंगांना खूप चांगल्या प्रकारे मी आतापर्यंत तोंड दिलेलं आहे. आणि ऑनलाईन स्वराज्यामध्ये आल्यापासून तर माझं पूर्ण जीवन बदललेलं आहे. थँक्यू सो मच केतन सर आणि सर्व ऑनलाईन स्वराज्य सारथींना. क्या बात आहे. जबरदस्त जबरदस्त. मी इनफॅक्ट ना गेल्या वर्षी जसं मी नेहमी सांगतो ना, खूप माझ्या नशिबाने मला तुमच्या बऱ्याच सहकाऱ्यांबरोबर काम करण्याचा योग मिळाला. आणि मी खरं तर सगळ्या ऑनलाईन स्वराज्य सारथींना ना हे आवर्जून सांगू इच्छितो की ज्या प्रकारची मेहनत आपल्या सगळ्या महिला पोलीस उपनिरीक्षक, निरीक्षक ह्या सगळ्या ज्या करतात, ते आपल्या कल्पनेच्या बाहेर आहे. ज्या परिस्थितीतनं ते येतात, ती MPSC ची परीक्षा क्लिअर करतात आणि त्याच्यानंतर तो प्रवास सुरू होतो, तो सामान्य माणसाच्या कल्पनेच्या बाहेरचा आहे. आणि त्याच्यानंतर माझ्या आता कितीतरी हे सगळे मित्रमैत्रिणी आहेत, तर ह्यांच्या नाईट ड्युटीज, फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज, कितीतरी प्रकारचं पॉलिटिकल प्रेशर, कितीतरी गुन्हेगारांचा बरोबर येणारा संबंध, ह्या सगळ्यातना स्वतःची मानसिकता सांभाळून पुढे जात राहणं हे खरंच खतरनाक आहे. आणि मायाताईंच्या माध्यमातून ह्या सगळ्या ज्या आपल्या महिला पोलीस सेवेत काम करणाऱ्या सगळ्या अधिकारी आहेत ना, त्यांना खरंच मनापासून नमन करण्याची मला इथे इच्छा आहे. कारण अनबिलिव्हेबल काम आहे तुमच्या सगळ्यांचं मायाताई, प्रश्नच येत नाही. जबरदस्त. येस सर. आणि मेन म्हणजे प्रॉब्लेम असा होतो, कामाचे आवर्स, तास हे कन्फर्म नसतात.
मग त्यामुळे सगळं रुटीन हे खूप बिघडून जातं जेवणाचे. परत सकाळी व्यायाम करायचा असेल, एक्सरसाइज, मेडिटेशन, या सगळ्या गोष्टी काहीच वेळेवर होत नाहीत. परंतु इतके दिवस मी हीच कारणं सांगून स्वतःला समजावत होते, तू पोलीस खात्यात आहेस आणि वेळ नाही मिळत. परंतु आता गेली 1 वर्ष झालं या सगळ्या रुटीन मी डेली करत आहे सर, पोलीस खात्यात असून सुद्धा. आणि माझं ना ते सगळ्यात मोठं स्वप्न आहे की ती जाणीव जशी तुम्हाला झाली ना, तशी आपल्या सगळ्या 30-35 हजार आपला जो काही अधिकारी स्टाफ आहे ना त्यांना व्हावं आणि आयुष्यात त्यांनी 1 तास स्वतःसाठी काढायला सुरुवात करावी. मला वाटतं तुम्हा सगळ्यांना ते लक्षात असेल की मी ट्रेनिंगमध्ये एक वाक्य नेहमी आवर्जून म्हणायचो की 23 तास जगासाठी, खात्यासाठी, इतरांसाठी जगा, पण कमीत कमी 1 तास तरी स्वतःसाठी काढायला सुरुवात करा. तेवढं जरी झालं ना, तरी आपण स्वतःचं, कुटुंबाचं आणि समाजाचं आयुष्य बदलू शकतो. कारण जर तुम्हीच आतून आनंदी नसाल ना, तर तुम्ही इतराला समाधान, आनंद कधीच देऊ शकत नाही. आणि थँक गॉड ओके तुम्ही तरी माझं ऐकलत आणि या मार्गावर आलात त्याबद्दल मी तुम्हाला नशीबवान समजतो डेफिनेटली. थँक्यू येस सर, ऍब्सोल्युटली. आणि तेव्हापासूनच तुमचा प्रभाव सर माझ्यावर आहे. 1 वर्ष झालं गेली. कारण खूप छान वाटतंय आता सध्या तर ऑनलाईन स्वराज्यामध्ये माझं. सो थँक्यू सो नाही मच. नाही प्रश्नच नाही. जबरदस्त. ओके माहिती पुढे जाऊया आपण. ओके पुढचा प्रश्न विचारतो मी तुम्हाला. हॅलो. हॅलो सर. हॅलो. हॅलो. बहुतेक सरांचं नेटवर्क गेलं वाटतं. सो आज मला हा चान्स मिळालेला आहे. सो थँक्यू सो मच केतन सर आणि सगळ्या ऑनलाईन स्वराज्य सारथींना की मला सुपरस्टारच्या या प्लॅटफॉर्मवर माझा हा इंटरव्ह्यू होत आहे. सो थँक्यू. हॅलो सर. हॅलो. हा सर. येस. हॅलो. ओके काल तुमच्या नेटवर्कचा इश्यू होता, आज माझ्या नेटवर्कचा इश्यू झाला, तर मी शिफ्ट करून घेतलंय. की आता ते स्टेबल राहील अशी आपण अपेक्षा करूया. ओके सो लेट्स गेट इन टू दिस. मी ओके. तुम्हाला पुढचा प्रश्न विचारत होतो आणि नेटवर्क स्टक झाला. तुम्ही तो रिपीट करतो की तुमच्या मते ना तुमची सगळ्यात मोठी अचिव्हमेंट कोणती आहे आजपर्यंतची? तुम्ही उत्तर दिलं की नाही मला माहिती नाही कारण माझं नेटवर्क गेलेलं. सो यू कॅन रिपीट. नाही, उत्तर नाही दिलं कारण तुमचा आवाज येत नव्हता सर. बस माझी बस. सगळ्यात मोठी अचिव्हमेंट म्हणजे मी आज या ऑनलाईन स्वराज्याच्या प्लॅटफॉर्मवर केतन सर माझा हा इंटरव्ह्यू घेत आहेत. ही सगळ्यात मोठी माझी अचिव्हमेंट आहे. आणि आज मला ही जाणीव होते की मी आज कुठेतरी माझं काहीतरी अस्तित्व निर्माण करत आहे, याची मला आज जाणीव होते. याच्या पूर्वी पण मी छोट्या छोट्या बाईट्स दिलेल्या आहेत, इंटरव्ह्यूज झालेले आहेत, बरेचसे सत्कार झालेले मी PSI झाल्यानंतर. परंतु आजचा जो आनंद आहे ना, तो खूप वेगळा आहे आणि माझ्या अस्तित्वाची मला आज जाणीव होते. त्यामुळे आजचा दिवस मला खूप आनंदाचा आहे. सो क्या थँक्यू बात है, सो क्या बात मच. है. गॉड ब्लेस यू. आणि त्या आनंदात आम्ही सहभागी होऊ शकलो हे आम्ही आमचं नशीब समजतो मायाताई. आणि अभि तो नापी है मुठ्ठी भर जमी, अभि तो सारा आसमान बाकी आहे. ओके अजून आपल्याला खूप मोठं काम करायचंय डेफिनेटली. ओके सो लेट मी कम येस. टू द नेक्स्ट क्वेश्चन. आणि मला साधारण त्याचं उत्तर माहिती आहे, पण तरी मी सगळ्या श्रोत्यांसाठी तो प्रश्न विचारतोय की तुम्हाला ना सगळ्यात जास्त समाधान कोणती गोष्ट देते मायाताई? सगळ्यात जास्त समाधान मला एक्सरसाइज. सकाळचं क्या माझं बात है. मॉर्निंग रिच्युअल्स आणि माझी सकाळची एक्सरसाइज. कारण मी चौथीला असताना पासूनची हे माझं डेली रुटीन आहे आणि या सगळ्यांची सवय माझ्या वडिलांनी लावलेली आहे. क्या बात चौथीला है. असल्यापासून आम्हाला 4 वाजता उठवायचे माझे वडील
आणि तेव्हाची 4 वाजताची सवय अजूनपर्यंत टिकून आहे. मी आता पण 4 वाजता उठते. मध्ये मध्ये 5चा झाला होता टायमिंग, पण मी आता 4 वाजता उठते आणि 4 वाजता उठून माझे मॉर्निंग रिच्युअल्स करून नंतर एक्सरसाइजला जाते. ती सगळ्यात माझी आवडती गोष्ट आहे. आणि मी त्यासाठी सर्वांना ओके. सो प्रेरणा देऊ इच्छिते प्रत्येकाला, की प्रत्येकाने एक्सरसाइज करणे खूप गरजेचं आहे. कारण एक्सरसाइज केल्यानंतर आपला मूड इतकं सुंदर होतो, प्रसन्न वाटतं, दिवस खूप सुंदर जातो आणि आपल्या शरीरातील ज्या काही टॉक्सिन्स आहेत त्या सगळ्या बाहेर सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये बाहेर जातात. त्यामुळे प्रत्येकाने किमान 30 ते 35 40 मिनिट तरी एक्सरसाइज करा. कुठल्याही प्रकारची एक्सरसाइज करा, परंतु करा. खूप छान वाटतं. सो थँक्यू सर. ओके, वंडरफुल. सो माझे ना ह्यालाच रिलेटेड 2 प्रश्न आहेत तुम्हाला. सो सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे की नागपूरमध्ये सध्या वातावरण कसं आहे? सर थंडी, जबरदस्त थंडी आहे. आज तर खूप जास्त थंडी आहे आज. त्याच्यामुळेच बहुतेक काल नेटवर्क गेलं काहीतरी. हम्म. मला अजूनही आठवतंय बरोबर 2 वर्षापूर्वी मी इन्कम टॅक्सची तिकडे DTRTI म्हणून नागपूरमध्ये भारताची ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे आणि तिकडे मी ट्रेनिंगसाठी गेलेलो. इन्सिडेंटली माझा मावस भाऊच त्याचा असिस्टंट कमिशनर होता. आणि मस्तपैकी राहायला मिळालेलं. 550 एकरचा कॅम्पस आहे त्यांचा आणि मी सकाळी उठून थंडीत कुडकुडत चहा पित होतो आणि समोरनं असे 5 मोर म्हणजे 2 मोठे आणि त्यांची 3 पिल्लं अशी माझ्या समोरनं चालत गेली. तर ह्या वेळेचं नागपूर आठवल्यावर ना मला ते दृश्य एकदम पटकन आलं आणि ती थंडी फील झाली मला. अनबिलिव्हेबल वातावरण. येस सर. दुसरी थंडी असते पण खूप मजा येते. ओके, जबरदस्त. खूप आणि छान. तिकडनं दुसरा आणि प्रश्न माझ्याकडे हा, बोला 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 येस. बोला. आणि निसर्ग सौंदर्य पण खूप छान आहे सर नागपूरला. थंडी Absolutely. पण प्रश्नच असते येत नाही. आणि खूप सुंदर आहे निसर्ग सौंदर्य पण. मी नो तर डाऊट अबाउट, नो डाऊट. जंगल इतके पाहिलेत सर 1.5 वर्षामध्ये खूप जंगल सफारी झालेले आहेत. क्या बात आहे. तुमच्या बाजूला ताडोबाच आहे, प्रश्नच येत नाही. येस ओके, येस. व्हेरी नाईस. तर माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी की मॉर्निंग रिच्युअल मध्ये तुम्ही नक्की काय करता माझ्या इथे थोडंसं आम्हाला थोडंसं उलगडून सांगा. येस. सर मॉर्निंग रिच्युअल्स मध्ये मी सकाळी माझे जेव्हा डोळे उघडतात तेव्हा माझे आपोआप हात जोडतायत आता, म्हणजे ती हॅबिट लागलीये. हात जोडल्यानंतर मी एक प्रार्थना म्हणते. अ, 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 हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. ही वामनराव पैंची मी ही प्रार्थना म्हणते पहिल्यांदा. आपोआप हे तोंडातून शब्द निघतात. आणि त्यानंतर मी कृतज्ञता मानते, ग्रॅटिट्यूड करते, की हे ईश्वरा तू मला आजचा दिवस दाखवलायस त्याबद्दल मी तुझी खूप आभारी आहे. आणि मी खूप आनंदी, आजचा दिवस माझा कालच्यापेक्षा खूप सुंदर जाणार आहे, आनंदी आहे, आभारी आहे आणि प्रत्येक वस्तूचे आभार मानायची सुद्धा सवय लागली आहे सर आजकाल. आणि क्या या बात. गोष्टीनंतर मी माझी छोटी डायरी जी तुम्ही आम्हाला ट्रेनिंग मध्ये दिली होती ती संपली, त्या टाईपचीच डायरी घेतलेल्या आहेत आता छोट्या छोट्या. आणि त्या छोट्या डायऱ्या मी दाखवते. ही डायरी या टाईपची डायरी. मी या डायरीमध्ये टू डू लिस्ट लिहिते रोज सकाळी आणि 2 मिनिट्स गोल्स करते मी याच्यामध्ये. आणि या डायरीमध्ये माझं जे आजचं शेड्यूल आहे हे मी रोज लिहित असते. जर समजा मला आज यायला उशीर झाला तर माझं जे ध्येय आहे 100 मुलांना ऑलिम्पिक्सच्या दृष्टीने मला पाठवायचंय, तयारी करून घ्यायची आहे, मग मी त्या दृष्टीने आज काय काम करायचं हे मी माझ्या चलत चलत सगळ्या डेली रुटीन मध्ये सुद्धा या गोष्टींकडे माझं लक्ष असतं. इव्हन 80% लक्ष हे शासकीय कामामध्ये असतंच. पण त्यातलं 10% तरी लक्ष हे मी माझ्या त्यातून मी इकडे घालते आणि या गोष्टी करत असते. इव्हन एखाद्या स्पोर्ट्समनला फोन करायचा झाला तर त्याला फोनच्या ऐवजी मी मेसेज करते. आणि ऑनलाईन स्वराज्यामध्ये आल्यापासून सर मेसेजिंगची खूप सवय लागली, मेसेज करायची. फोनचं मला थोडंसं डिस्ट्रॅक्शन्स वाटतायत जबरदस्त. फोन करण्यासाठी आणि ही खूप चांगली हॅबिट लागली आहे मला. बरोबर सो बरोबर. या मॉर्निंग ऍब्सोल्युटली. रिच्युअल्स झाल्यानंतर मी काय करते, 5:30 ते 7:45 हे माझं डेली रुटीनचं माझं एक्सरसाइज असतं. मग त्यात मी कधी सायकलिंग करते, कधी रनिंग असतं, कधी वेगवेगळ्या एक्सरसाइजेस असतात. जवळपास 1.5 पावणे 2 तास मी माझ्या एक्सरसाइजला देते आणि त्यानंतर
मी माझं 10:30 पावणे 11 पर्यंत मी ऑफिसला जाते. हे माझं सकाळचं शेड्यूल आहे. आणि क्या बात सकाळी आहे. माझं मॉर्निंग रिच्युअल्सच्या नंतर एक गोष्ट राहिली, बुक रीडिंग करते सर. मी जवळपास 1 तास, मी 4 वाजता उठल्यानंतर 1 ते 1.5 तास हे माझं कंपल्सरी बुक रीडिंग असतं म्हणजे असतं. आणि क्या त्यानंतर बात आहे. आणि रात्री 2 तास हे बुक रीडिंग असतं. आणि प्रवासामध्ये जेव्हा मी प्रवास करते, बाहेर जावं लागतं आम्हाला कास्ट व्हेरिफिकेशनला, त्यावेळेस बुक हे सोबतच असतं माझं. आणि त्यावेळेस ही वेळ मिळेल तसा पुस्तकं चाळत असते. ही मला हॅबिट लागली, खूप जबरदस्त हॅबिट लागलेली. सो थँक यू सो क्या बात मच. आहे, क्या बात आहे. जबरदस्त, जबरदस्त. जर तुम्ही 2, 2.5, 3 तास जर तुम्ही पुस्तकांमध्ये देत असाल, तर मी 5 वर्षानंतरच्या मायादणके काय असतील ना, याची कल्पना आत्ताच करू शकतो. ओके. खूप जबरदस्त. अमेझिंग. ओके. फॅन्टास्टिक. ओके. मग ते पुढच्या प्रश्नाकडे वळूया, जो तुमच्या स्वराज्याशी रिलेटेड प्रश्न आहे, की आजकाल हे जे खेळाडू आपले आहेत, ओके, आणि आपण म्हणतो प्रत्येकाला सर्वोच्च म्हणजे ऑलिम्पिकमध्ये जावं ही प्रत्येकाच्या मनात कुठेतरी इच्छा असतेच. पण तुमच्या मते ह्यांचे आजचे सगळ्यात मोठे प्रॉब्लेम काय आहेत, ज्याच्यामुळे ते तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीये? तुमच्या अभ्यासातनं काय लक्षात आलंय तुमच्या? हं. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे आतापर्यंत मी जेवढ्या खेळाडूंना, क्रीडा शिक्षकांना भेटले ना, त्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा एकच आहे, की मी स्टेबल व्हायला पाहिजे. मला शासकीय नोकरी मिळायला पाहिजे. अ, उदाहरणार्थ मी सांगते, समजा नॅशनल नंतर इंटरनॅशनल खेळली काही खेळाडूंनी, एखाद्या खेळाडूंनी. ऑलिम्पिक ही त्यानंतर येते, एशियन गेम्स नंतर येते ऑलिम्पिक्स. परंतु तिथेच इंटरनॅशनल गेम खेळल्यानंतर, 1-2 खेळल्यानंतर त्याची अशी अपेक्षा असते तीव्र, की शासनाने मला स्टेबल करावं. मला एखादी छोटी-मोठी नोकरी द्यावी. ही सगळ्यात तीव्र इच्छा आजच्या खेळाडूंची आहे. साहजिक आहे आपल्याकडे थोडंसं आर्थिक थोडंसं आपल्याकडे प्रॉब्लेम आहेत काही खेळाडूंचे. त्यामुळे या गोष्टी खूप गरिबीतून काही खेळाडू येतात. त्यामुळे हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खेळाडूंचं ध्येय हे ठरलेलं नसतं. गोल हे ठरलेलं ओके. नसतं. ते फक्त वाहवत जातात. ते वाहत जातात फक्त. अ, शेजारचं पाहून किंवा इतर खेळाडू पाहून जसं तो खेळाडू करतो किंवा समजा एखादा माझ्या गल्लीतला खेळाडू हा एखादा बॅडमिंटनच्या इंटरनॅशनल साठी गेलेला आहे, तो पात्र झालेला आहे, तर त्याच्या घरच्यांना पण अशी अपेक्षा असते की अरे आपल्या मुलाने पण इंटरनॅशनल खेळायला पाहिजे, बॅडमिंटनच ओके. खेळायला पाहिजे. म्हणजे गेम चॉईस करण्यासाठी सुद्धा ही त्यांची इतरांवर डिपेंड ही मेंटॅलिटी आहे. आणि मेन म्हणजे ध्येय निश्चित नाहीयेत त्यांची. त्यामुळे या गोष्टी खूप सगळ्यात मोठे प्रॉब्लेम ह्या 2 गोष्टी आहेत. ओके. सो तुम्ही जे सांगताय त्याच्यावरनं मला 3 गोष्टी लक्षात आल्या, की सगळ्यात पहिलं तर स्टेबिलिटी पाहिजे म्हणजे कुठेतरी एखादा जॉब मिळवण्यासाठी ते करतात. पण कदाचित मला वाटतं हं. त्यांच्या लक्षातच येत नाही, की तो जॉब आला, की त्याच्यानंतर ज्या सिंगल माइंडेड फोकसने ती त्यांच्या गेमवर कॉन्सन्ट्रेट करू शकतात ना, ते कदाचित करू शकणार नाही. हे त्यांच्या लक्षात येत नसेल कदाचित. ओके. आय डोंट नो. दुसरं अगदी क्लिअर लाँग टर्म ध्येय जी ठेवायला पाहिजेत आणि नक्की ती काय पाहिजेत हेच त्यांना कळत नाही. आणि माहिती आहे मी त्यासाठी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की आपण जे गोल सेटिंग मध्ये शिकवतो सगळं विचारात भविष्य कसं येतं 20% 20%चा नियम आणि त्याच्यानंतर ध्येय लिहिण्याचे नियम करून ह्या खेळाडूंसाठी ना तुम्ही काहीतरी नक्की चालू करा जेणेकरून ना ही क्लॅरिटी तुम्ही त्यांना द्यायला लागेल. मला अजूनही आठवते इन्कम टॅक्स साठी माझं एक सेशन चाललेलं आणि रणजी सिलेक्शन कमिटीवरचे एक सदस्य इन्कम टॅक्समध्ये कामाला आहेत आणि ऑफकोर्स ते क्रिकेटमुळेच तिकडे लागलेले आहेत. तर त्यांनी मला लगेच सांगितलं की केतन हे सगळं येऊन तू रणजीच्या प्लेअरला आमच्या का शिकवत नाहीस कारण त्यांना ह्याची खूप गरज आहे. दुर्दैवाने ते होऊ नाही शकलं हे सगळं सुरू झालं करोना वगैरे बाकी सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. पण तुम्ही जे बोलताय ते ऍब्सोल्युटली राईट आहे. मला असं वाटतं ना की हा गोल सेटिंगचा जो आपण ऑनलाईन स्वराज्यात करून घेतो तो भाग ह्या सगळ्या खेळाडूंना मिळाला आणि त्याचं मार्गदर्शन योग्य मिळालं ना तर खूप वेगळ्या लेवलला जाईल. आणि तिसरं तुम्ही जे सांगितलं तो खेळाडूंचा प्रॉब्लेम नाही त्यांच्या आई वडिलांचा प्रॉब्लेम आहे की ते बाजूच्या घरात बघून ना आपल्या मुलाला काय मिळायला पाहिजे त्याचा विचार करतात. मला वाटतं त्यांची इकेगाई त्यांची युनिक अबिलिटी ही त्यांचे आई वडील कधी समजूनच घेत नाही आणि त्यामुळे ह्या सगळ्या खेळाडूंना प्रॉब्लेम फेस करायला लागतं असं मला वाटतंय. अमेझिंग अमेझिंग सुपर येस माहिती सर, खूप येस सुंदर सर. इन्साइट. व्हेरी नाईस. ओके. सर पुढचा याच्यावरून प्रश्न. एक हा एक बोला गोष्ट बोला बोला बोला. सांगावीशी वाटते.
आपल्याकडे मुळामध्ये खेळाडू बनण्याचं जे प्रमाण कमी आहे ते यामुळेच आहे. खेळाडू जास्त संख्येने बनत नाहीयेत. आपण इतर देशांच्या तुलना केली आपल्या देशाची आणि इतर देशांची. आपण फक्त एक कारण देतो की आपल्याकडे आर्थिक परिस्थिती नाहीये. परंतु खेळासाठी किंवा एखाद्या गोलसाठी आर्थिक परिस्थिती ही कारणीभूत कधीच ठरू शकत नाही, हे माझं पर्सनल मत आहे. आपण अनेक खेळाडू असे मायकल फेल्प्स घ्या, उसेन बोल्ट घ्या, हे का पुढे गेले किंवा कालचा आपला लान्स आर्मस्ट्रॉंग घ्या, हे का पुढे गेले? तर एक निश्चित ध्येय त्यांचं ठरलेलं असतं आणि स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करायची, स्वतःवर वर्क करायचं, हे त्यांचं खूप जास्त वर्क करतात स्वतःवर. सो थँक्यू सर. ऍब्सोल्युटली. माहिती आहे, मी तुम्हाला सांगतो की हे फक्त खेळात नाही, हे प्रत्येक क्षेत्रात आहे. म्हणजे तुम्हाला फार रेअरली दिसेल की एखाद्या चांगल्या ऍक्टरचा मुलगा ऍक्टर झालाय. सचिन तेंडुलकरचा मुलगा किंवा सुनील गावस्करचा मुलगा पण ज्यांना आर्थिक परिस्थिती व्यवस्थित मिळाली ना, ते कदाचित कधीच ना त्या लेवलचं, इव्हन अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन त्याबद्दल आपण म्हणू शकतो की तुम्हाला सगळ्या गोष्टी चांगल्या मिळालेला व्यक्ती यशस्वी होणं हे फार रेअर आहे. इनफॅक्ट ती आग आतमधनं कुठनं तरी लागलेली लागते, तोच माणूस यशस्वी होऊन दाखवतो. ओके, तो ते फक्त ह्याच्यातच नाही आहे, खेळातच नाही आहे, ते सगळीकडेच आहे. एनी विच वेज खूप महत्वाचा येस. पॉईंट. ओके, लेट्स गो अहेड. सो माहिती तुमच्यावर ना ह्या सगळ्या तुमच्या करिअरमध्ये आज एवढ्या मोठ्या सगळ्यात जास्त प्रभाव कोणाचा आहे? येस. खूप छान प्रश्न सर. सगळ्यात जास्त प्रभाव हा माझ्या आजीचा प्रभाव आहे. माझ्या आजीला ती शिकलेली पण नव्हती आणि म्हणजे माझी आर्थिक परिस्थिती किंवा कौटुंबिक परिस्थिती जर जाणून घ्यायची तर अ, अत्यंत गरीब परिस्थितीत माझा जन्म झालेला. माझे वडील एसटी महामंडळात होते, परंतु वडिलांच्या कमी पगारामध्ये त्यांच्या मागे खूप मोठा परिवार होता आणि त्यामध्ये माझ्या आजीने वडील लहान असल्यापासून जो वडिलांचा सांभाळ केला आणि प्लस आमचा पण सांभाळ केला. ती फक्त भाजी विकायची आणि भाजी विकून ती हजार हजार 10,000 तिला ती बोटावर मोजायची ती हिशोब. आणि तिच्यातला जो संघर्ष, काहीतरी करायची उमेद, रोज ती पहाटे 3:30-4 ला उठायची. तिच्यामुळे सवय लागली जास्त तर मला. कारण तिची पहाटे उठून सुरू असायचं तिचं काही ना काही. त्यामुळे तिची सवय लागली जास्त मला. आणि तिचा तो संघर्ष आणि काहीतरी रोज करण्याची उमेद, की मला आज काल मला ₹300 नफा झालाय, तर आज मला ₹500 नफा व्हायला पाहिजे. उद्या मला आणखीन जास्त व्हायला पाहिजे. ही जी गोष्ट आहे, यामधून मी तिच्याकडून खूप काही गोष्टी शिकले. आणि त्यासोबतच तिने माझ्या वडिलांचा आर्थिक पाठबळ पण खूप चांगल्या प्रकारे तिनं दिलं. आजीने माझ्या. तिचं कन्व्हर्सेशन, त्यासोबतच तिचं कन्व्हर्सेशन. ती ज्या गल्लीत भाजी विकायला जायची ना, त्या गल्लीतले लोक पूर्णपणे तिची ती जर सकाळी गेली भाजी विकायला, तर दुपारी 2 पर्यंत पूर्ण तिचा गाडा संपून जायचा. म्हणजे तिचं कन्व्हर्सेशन इतकं जबरदस्त होतं. तिची जी टॅक्ट जी होती बोलण्याची लोकांशी, ती खूप जबरदस्त होती. या सगळ्या गोष्टी ना खूप क्या बात मी आहे. तिच्याकडून शिकले सर. सो आता जबरदस्त, नाहीये जबरदस्त. माझी आजी आता या जगात, परंतु तिच्याकडून या सगळ्या गोष्टी मी शिकले आणि तिचा जास्तीत जास्त प्रभाव माझ्यावर आहे. आणि दुसरा प्रभाव म्हणलं तर माझ्या वडिलांचा. माझे वडील खूप शिस्तबद्ध, लहानपणापासूनच आमच्यात ती शिस्त लागावी ही त्यांनी खूप अटीतटीने प्रयत्न केला. पहाटे 3:30-4 ला उठवायचे आम्हाला. 4 वाजता उठवून आम्ही झोपायलं तर आम्हाला मारायचे. आणि रनिंगला न्यायचे पहाटे 4 वाजता उठवून. किती किलोमीटर रनिंग करायची हे पण फिक्स नव्हतं. इतकी रनिंग करून घ्यायचे कारण ते RSS मध्ये होते. त्यामुळे त्यांच्या शरीरातली जी शिस्तबद्धता होती ना, ती आमच्यात हळू-हळू उतरायला सुरुवात झाली आणि या सगळ्या गोष्टी माझ्यात आज दिसत आहेत माझ्यात. हे मला खूप आनंदाने सांगावसं वाटतं. क्या बात आहे! जबरदस्त. मला तर दंगल मधला आमिर खान आला माझ्या डोळ्यासमोर. ओके. तुम्ही ज्या प्रकारे सांगितलं की सकाळी मारून उठवायचे, एकदम मला लगेच आमिर खान दिसला लगेच. अमेझिंग. सुपर, सुपर. व्हेरी नाईस. ओके, ग्रेट. पुढच्या प्रश्नाला, जो माझा सगळ्यात आवडता प्रश्न आहे आणि तुम्ही प्रत्येकाला विचारतो, तुम्हाला देखील विचारणार आहे. असं एखादं पुस्तक आहे माहिती आहे ज्याचा तुमच्या आयुष्यावर किंवा आता तुम्ही जे करताय त्याच्यावर प्रचंड प्रभाव आहे?
येस, खूप प्रचंड प्रभाव म्हणलं तर कालचं जे पुस्तक होतं आपलं सर, एव्हरी सेकंद काउंट्स. खूप हा लान्स आर्मस्ट्रॉंगची बायोग्राफी आहे. सॅली जेनकिन्सन हिच्यासोबत त्याने हे पुस्तक लिहिलेलं आहे. सॅली ही पण एक कॅन्सरग्रस्त होती आणि लान्स हा पण एक कॅन्सरग्रस्त होता. परंतु लान्स आर्मस्ट्रॉंगचा जर आपण त्या पुस्तकातून संघर्ष पाहिला तर प्रत्येक सेकंदाची, प्रत्येक क्षणाची काय किंमत असते हे आपण असे किती वर्ष घालतो, किती महिने घालतो, किती आठवडे वाया घालवतो. आपल्याला असं वाटतं आज नाही काम केलं तर उद्या करूया. परंतु लान्स आर्मस्ट्रॉंगचं तसं नाहीये. त्या पुस्तकामधून आपल्याला त्याचं इतका जबरदस्त त्याचं एक व्यक्तिमत्व दिसतं. तो साधारण व्यक्ती होता, परंतु त्याला कॅन्सरग्रस्त होता आणि त्याचा जो कॅन्सर होता तो सगळ्यात जास्त ग्रोथ होणारा कॅन्सर होता. सायंटिफिकली जर विचार केला तर ॲब्डॉमिनलचा तो कॅन्सर त्याच्या चेस्टमध्ये, त्याच्या ब्रेनमध्ये आणि पूर्ण शरीरामध्ये हळूहळू स्प्रेड होत होता. आपण थोडासा जर विचार केला किंवा थोडं डोक्यात म्हणजे कॅन्सरग्रस्त व्यक्ती हा टूर दी फ्रान्स ही जगातील सगळ्यात अवघड आणि सगळ्यात हार्ड अशी समजली जाणारी 3ऱ्या क्रमांकाची टूर दी फ्रान्स ही सायकलिंग रेस आहे. ही जिंकण्याचा विचार करतो हा व्यक्ती. आपण इमॅजिनच करू शकत नाही की एक कॅन्सरग्रस्त व्यक्ती ही गोष्ट करू शकतो. आणि तो कॅन्सर होतो आणि तो कॅन्सर क्युअर झाल्यानंतर सुद्धा तो 4 टूर जिंकतो, टूर दी फ्रान्स जिंकतो. आणि 4 टूर जिंकल्यानंतर सॉरी पहिली टूर जिंकल्यानंतर त्याचा कॅन्सर उद्भवतो. परत दुसरी टूर जिंकल्यानंतर त्याचा परत दुसऱ्यांदा कॅन्सर उद्भवतो. तो क्युअर करतो आणि त्याच्या शरीराचे इतके जबरदस्त टायर्डनेस त्याला आला होता. त्याच्या स्कलला छिद्र पाडून त्याच्या ब्रेन सर्जरी झाल्या होत्या. अशा अवस्थेत सुद्धा त्याने एक क्षणभर सुद्धा आपल्या मनाला पूर्णपणे खंबीरपणे साथ दिली आणि मानसिक स्थिती आणि शरीराला त्याने इतकं जबरदस्त स्ट्रॉंग ठेवलं. ही सामान्य व्यक्ती आपल्यासारखी खरंच करू शकत नाही. त्यामुळे त्याचं जे जिद्द, त्याची महत्वाकांक्षा आणि त्याच्यावर अनेक प्रसंग आले, त्यातून त्याने जशी वाट काढत गेला, या सगळ्या गोष्टीमुळे लान्स आर्मस्ट्रॉंगचा व्यक्तिमत्वाचा आणि या पुस्तकाचा माझ्यावर खूप जबरदस्त प्रभाव पडलेला आहे. कालचं पुस्तक थोडंसं मला नेटवर्क इश्यू असल्यामुळे सांगता नाही आलं. त्यामुळे कालचंच पुस्तक थोडंसं इम्पॅक्ट माझ्यावर झालेला मी सांगितला आणि त्याचा इम्पॅक्ट अजून माझ्यावर कसा झाला मी सांगते. मी सायकलिंग जवळपास आता 1 वर्ष 8 महिने झालं असेल सायकलिंग सोडून आणि मी सायकलिंग आता करायला सुरुवात झाली. माझी सायकल सुद्धा एक खूप बेकार कंडिशन मध्ये आहे. तरी पण मी त्या सायकलवर 20-30 किलोमीटर सायकलिंग करते. फक्त त्याचा प्रभाव माझ्यावर इतका जबरदस्त झालेला आहे त्यामुळे. सो प्रत्येकाने प्रत्येक क्षणाचा किंमत मोजायला पाहिजे. येणारा क्षण हा माझ्यासाठी खूप काही घेऊन येतो. हे आपण इमॅजिन करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे वर्क करायला पाहिजे. हे लान्स आर्मस्ट्रॉंग आपल्याला शिकवतो. आणि खरंच त्याचं हे जो स्ट्रगल आणि त्याने ज्या टीम सोबत त्याने जे काम केलं, त्या टीम सोबतचं त्याचं कोलॅबरेशन, त्या टीम सोबतची त्याची जी प्रेम, सौहार्द आणि त्या टीम सोबतचं त्याचं कम्युनिकेशन हे खरंच वाखाणण्याजोगं आहे. कारण तो म्हणतो की फक्त मी येल्लो जर्सी मध्ये आहे, परंतु माझी फक्त बॉडी येल्लो जर्सी मध्ये आहे, परंतु माझी जी 8 जणांची टीम आहे ना ती पूर्ण मनाने येल्लो जर्सी मध्ये आहे. म्हणजे ते क्या बात है. एकमेकांशी ते मनाने इतके जबरदस्त कनेक्ट झाले होते, मनाने फिलिंग्सने. खूप जबरदस्त ते डायलॉग खूप छान आहे त्याच्यातला. सो शब्बास, प्रत्येकाने शब्बास. आणि या गोष्टी ज्या मोठी ध्येय असतात, ही मोठी ध्येय एका व्यक्तीमुळे होऊ शकत नाही. तर कोलॅबरेशन पाहिजे, टीमवर्क पाहिजे, त्यासोबतच एकमेकांसोबत कम्युनिकेशन खूप चांगल्या प्रकारे पाहिजे. हे आपल्याला लान्स आर्मस्ट्रॉंग शिकवतो. आणि मला सांगायला पण आनंद वाटेल सर की मी एक हेल्थ ट्रेनर्सचा एक ग्रुप काढलेला आहे. आपल्याच परवानगीने काढलेला आहे सर तो. आपल्या ऑनलाईन स्वराज्य सारथी आहेत त्यामध्ये. आणि 2 ऑक्टोबरला आणि त्यानंतर पण आम्ही असे 2 प्रोग्राम घेतले दिवाळी पहाटचा.
आणि खूप सुंदर रीतीने आमचं कोलॅबरेशन झालं. खूप छान टीमवर्क आमचं दिसत होतं त्या प्रोग्राम मधून. सुदृढ आरोग्याचे 10 रंग हा प्रोग्राम आम्ही हेल्थवर डिपेंड घेतलेला आहे. खूप सुंदर. आपल्याला जर इच्छा असेल तर नक्की ऑनलाईन स्वस्थ राहा मस्त राहा या ग्रुपवर जाऊन तुम्ही तो पाहू शकता. सो थँक्यू सो मच. फंटास्टिक. मला असं वाटतं फक्त तुमच्यावर नाही, तुमच्या त्या सायकलवर पण लान्स आर्मस्ट्रॉंगचा बराच प्रभाव झालाय आणि ती पण 9-9 किलोमीटर धावायला लागली आता डेफिनेटली. ओके. आणि कुठेही न थकता ती तुम्हाला सर्व्हिस देते. मला पण ना, मी रोज सकाळी वॉकला जाताना बाईक घेऊन 1-2 किलोमीटर चालवतो. मला वाटतं आता मी पण सायकल घेऊन जायला पाहिजे. लान्स आर्मस्ट्रॉंगचा तेवढा प्रभाव आपण नक्कीच करून शकतो असं मला वाटतं. अमेझिंग, सुपर. पुढे जाऊया. आता तुम्ही ऑनलाईन स्वराज्याबद्दल एवढं बोलताच आहे, तर ऑनलाईन स्वराज्याकडेच येऊया आपण. मला ते ऑनलाईन स्वराज्यामध्ये कोणत्या 2-3 गोष्टी तुम्हाला खूप आवडतात? तसं तुम्हाला सगळंच ऑनलाईन स्वराज्य आवडतं मला माहिती आहे, पण स्पेसिफिकली कोणत्या 2-3 गोष्टी आवडतात तुम्हाला? खूप म्हणजे किती गोष्टी सांगू हेच कळत नाहीये. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी जेव्हा ऑनलाईन स्वराज्यामध्ये आले त्याच्या अगोदरच आपली भेट झाली होती. त्याच्या अगोदरच इम्पॅक्ट झाला होता. पण ऑनलाईन स्वराज्यामध्ये आल्यापासून माझं जे ध्येय आहे ते निश्चित झालं. माझं गोल सेट झालं. गोल सेट झाल्यानंतर त्याला एक टाइम लिमिटेशन आलं आणि टाइम लिमिटेशन आल्यानंतर त्या गोष्टीला मी रोज किती वेळ द्यायला पाहिजे आणि रोज काय काम करायला पाहिजे या 3 गोष्टी माझ्याकडून खूप चांगल्या पद्धतीने मी करत आहे सध्या. या 3 गोष्टी खूप जबरदस्त होत आहेत. जबरदस्त. सुपर, सुपर. व्हेरी नाईस. अमेझिंग. लेट मी गो टू इमिडिएट नेक्स्ट क्वेश्चन. पोलीस खात्यात आल्यावर आपण बऱ्याच गोष्टी पहिल्यांदा करतो. तुम्हाला पण माहितीये, मला पण माहितीये. ओके. आणि आयुष्य बऱ्याच गोष्टी दाखवत जातं. त्यात तुमच्याकडे प्रत्येक 2 वर्षांनी तुमच्या बदल्या होत असतात. त्यामुळे प्रत्येक नवीन गाव, नवीन कितीतरी गोष्टी शिकायला मिळतात. वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळतात. ओके. तसं ऑनलाईन स्वराज्यामध्ये आल्यानंतर कोणत्या गोष्टी तुम्ही पहिल्यांदा केल्या, ज्या ह्याच्या आधी एवढ्या आयुष्यात तुम्ही केल्याच नव्हत्या माहिती आहे? येस. सर पहिल्यांदा केली ती म्हणजे ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड क्या बात करायला है! सुरुवात केली. त्या अगोदर मी करत नव्हते. बाकी रिच्युअल्स करायचे, परंतु ग्रॅटिट्यूड करायचं म्हणजे ग्रॅटिट्यूडचं महत्त्व मला माहिती नव्हतं. आणि ग्रॅटिट्यूड करायल्यापासून जेव्हापासून मी करते तेव्हापासून माझ्यात ती जी एनर्जी असते ना, ती सगळी एनर्जी मी अट्रॅक्ट करत आहे अशी मला जाणीव होते. मला सुनीताताई पण म्हणल्या, की तुम्ही सगळे तुमच्याकडे ते स्पोर्ट्समन आणि ते खेळाडू तुम्ही अट्रॅक्ट करतायत म्हणे. तुम्ही जादू केली आहे असं. सो खूप छान कॉम्प्लिमेंट दिल्या त्यांनी मला. त्या मॅजिकवर विशेष करून काम करतात आणि ती जादू मला खरंच अनुभवायला मिळते सर. कारण मी जवळपास आता 8-9 महिने झालं या गोष्टीवर या माझ्या मिशनवर काम करते. तर मला बऱ्याच खेळाडूंचे पर्सनली फोन येतात, मेसेजेस येतात आणि ते म्हणतात, की अनेक क्रीडा शिक्षकांचे फोन येतात, मेसेजेस येतात. त्यानंतर शाळांमधून मेसेजेस आलेले आहेत मुख्याध्यापकांचे, की आमच्या शाळांमध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारे काहीतरी इव्हेंट चालू करा. मुलांना खेळाची आवड लागावी या दृष्टीने आणि मुलं सशक्त व्हावीत या दृष्टीने. सो हे जे आहे ना, हे पाहून मला इतका आनंद होतो, की 8-9 महिने झालं मी ज्या गोष्टीला अट्रॅक्ट करत आहे, ज्या गोष्टीमुळे मी सकाळी प्रार्थना करते, त्या सगळ्या गोष्टी मला हळू-हळू मिळतायत आणि या गोष्टीचा मला खरंच आज प्रभाव जाणवत आहे ग्रॅटिट्यूडचा. सो ही गोष्ट मी पहिल्यांदा ऑनलाईन स्वराज्यामध्ये करायला सुरुवात केली. खूप पॉवरफुल, खूप पॉवरफुल. मला असं वाटतं अजून काही एखादी गोष्ट जी याच्या आधी केली नव्हती, ती काय कृतज्ञता केलीत, फार चांगला. अजून काही आठवतंय का जे तुम्ही ऑनलाईन स्वराज्यामध्ये आल्यावर पहिल्यांदा केलं, ह्याच्या आधी केलं नव्हतं, असं काही आहे का? येस. गोल लिहिणे सर. गोल्स लिहिणे. ओके. मी लिहित नव्हते. ओके. फक्त मनात ठेवत होते. मी ब्रायन ट्रेसीचं पुस्तक इट दॅट फ्रॉग वाचलं. मराठीतली आवृत्ती, कारण इंग्लिशचा थोडासा प्रॉब्लेम आहे माझा. परंतु एव्हरी सेकंड काउंट्स हे इंग्लिशमध्ये पुस्तक वाचलं सर. परंतु ती भीती माझ्यातून गेलीये. इंग्लिशचं बुक खूप छान. वाचायची आणि मी आता इंग्लिशची बुक सुद्धा मागवलेली आहेत Amazon वरून. सो ब्रायन ट्रेसी म्हणतो, की जगामध्ये फक्त 3% लोक आहेत, की जे फक्त आपलं ध्येय लिहितात. लिहिण्यावर तो भर देतो आणि स्वतःवर वर्क करण्यावर तो भर देतो.
तो या पुस्तकामध्ये त्याने 21 मंत्र सांगितलेले आहेत आणि ते सगळे मंत्र हे फक्त स्वतःवर काम करण्यासाठीचे आहेत. स्वतःमध्ये स्वयंप्रेरणा आणा, स्वतःमध्ये ऊर्जा आणा, स्वतःमध्ये काहीतरी प्रगती करत राहा, आपलं ध्येय ठरवा आणि आपल्या ध्येय हे मुख्यत्वे लिहून काढा. रोज ध्येय लिहा आणि ते मी ध्येय रोज सकाळी लिहिते आणि एक कोऱ्या कागदावर मी असं मोठ्या बोल्ड अक्षरामध्ये माझं ध्येय लिहून ठेवलेलं आहे आणि ते भिंतींवर पण चिकटवून ठेवलेलं आहे. ते ध्येय मी रोज वाचते, सकाळ संध्याकाळ रात्री झोपताना माझ्या डोळ्यासमोर ते ध्येय दिसतं. आजकाल तर ते स्वप्न सुद्धा येत आहेत कधी कधी. आणि ते ही गोष्ट मी जबरदस्त खूप म्हणजे रेग्युलरली करते. त्यासोबतच तुम्ही जे 2 मिनिट्स गोल्स करायला लावलेलं आहे, ती पण गोष्ट मी हळूहळू आता करायला सुरू, कधी कधी होतो गॅप, परंतु मी करते ती गोष्ट. आणि ध्येय लिहिण्यामुळे आपलं जे बोटातून ज्या गोष्टी जातात ना, त्या आपल्या पूर्ण माइंडला त्याचा वे मिळतो, माइंडला डायरेक्शन मिळतं. त्यामुळे लिहिण्यावर खूप भर असायला पाहिजे. आणि मला सांगायला पण आनंद वाटतो सर, की माझ्याकडे जवळपास मी प्रत्येक गोष्ट लिहून ठेवते. मागे महेंद्र सरांशी पण माझं बोलणं झालं होतं, की सर लिहिण्यामुळे खूप आपल्यावर इफेक्ट होतो. नितीन सरांशी पण बोलणं झालं होतं, कारण लिहिण्यामुळे मला अगोदरपासूनच लिहायची सवय आहे, पण लिहिण्यामुळे खूप जास्त इफेक्ट होतो. आपल्याला माइंडला डायरेक्शन्स मिळतात. त्यामुळे लिहिण्यावर प्रत्येकाने भर द्यायला पाहिजे. आणि जे लोक आपलं ध्येय लिहित नाहीत, फक्त मनामध्ये आपलं काउंट करतात ना, त्यांनी नक्कीच सकाळी 2 मिनिट काढून तरी आपलं गोल हे लिहायला पाहिजे. सो थँक्यू सर. खूप खूप जबरदस्त मेसेज. मी आणखीन ना हा प्रश्न तुम्हाला आणखीन पुढे जाऊन विचारतो की ऑनलाईन स्वराज्यमध्ये यायच्या आधी फेसबुक लाईव्ह कधी गेलेलात का तुम्ही? नाही सर, कधीच नाही. ओके. कधीच पुढचा प्रश्न विचारतो. ऑनलाईन स्वराज्यामध्ये यायच्या आधी तुम्ही कधी ह्या खेळाडूंचे इंटरव्ह्यू घेतले आहेत का? नाही, कधीच नाही सर. नाही. ओके. या आणखीन गोष्टी तर आणखीन इथेच पुढचा करते. प्रश्न विचारतो. आणि मला खरंच तुमचा अभिमान आहे. म्हणजे मी कितीतरी जणांना सांगतो, पण तुम्ही ते मनावर घेतलंय आणि त्याच्यावर काम करायला. किती फेसबुक लाईव्ह झाले असतील तुमचे आतापर्यंत माहिती आहे? सर खूप 42 तर मी हे सिरीजच्याच केलेल्या आहेत. 21 दिवस मी अरे बापरे! सूर्यनमस्काराची सिरीजचं केलेली आहे. आणि सर 21 दिवसांचं मी मेडिटेशन आणि ग्रॅटिट्यूडची केली होती सिरीज, अशी 42 दिवस. आणि प्लस आपले ते इतर वेगळेच घेतले, त्याच्या अगोदर पण बरेचसे गेले होते. म्हणजे जवळपास 50 एक माझे फेसबुक लाईव्ह आणि इंटरव्ह्यू माझे 28 इंटरव्ह्यू झालेले आहेत अरे बापरे! आतापर्यंत. हो. आणि त्यात बऱ्याचशा खूप छान मला अनुभव आलेला या सगळ्या गोष्टींचा. या गोष्टी मी पहिल्यांदाच ऑनलाईन स्वराज्यामध्ये करायला सुरुवात केली. जबरदस्त. आणि शेवटचा आणखीन एक प्रश्न विचारतो, मग शेवटच्या प्रश्नाकडे मी जाईन. पीपीटी बरोबर प्रेझेंटेशन ह्याच्या आधी कधी केलेलं का तुम्ही? कालच्या आधी? नाही सर, कधीच नाही. मेनली म्हणजे पीपीटी कशी असते, ती कशी तयार करायची हेच माहिती नव्हतं. आमचे बरेचसे सेशन व्हायचे आम्हाला ट्रेनिंगला. तुम्ही पण बरेचसे सेशन आमचे घेतलेले. पण ते आम्हाला कळायचं नाही की हे डायरेक्टली ते कॉम्प्युटरवर कसं काय दाखवतात एवढं ब्रॉड मध्ये. ते आता इथे शिकायला मिळालं मला. मस्त मस्त. आणि ना ही ना छोटी छोटी आपली आयुध किंवा हत्यार आहेत ना, आणि पुढच्या काळात हे आपल्याला खूप ताकद देणार आहे आता. आणि मला माहिती आहे तुमची सवय, एकदा तुमच्या हातात हत्यार आलं ना की तुम्ही त्याला AK-47 सारखंच वापरता. त्यामुळे आता तुम्ही पीपीटी मास्टर करणार काही दिवसात आणि धमाल करणार सगळ्या प्रेझेंटेशन मध्ये, याचा मला पूर्ण विश्वास आहे. आणि खरंच अभिमान आहे की तुम्ही एवढा चांगला या सगळ्या गोष्टींचा वापर करताय. आणि तुमचा मिशन ऑलिम्पिकचा जो 100 आपल्या खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये पोहोचवण्याचा तुमचा जो ध्यास आहे, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग तुम्हाला हो, ही सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना करतो माझ्या मी. पुढचा आणि सेकंड लास्ट. हा, बोला बोला बोला. एक गोष्ट सांगावीशी वाटते सर. बोला. फेसबुक लाईव्ह, स्ट्रीम यार्ड आणि पीपीटी बनवणे, पीपीटी सोबत ते स्ट्रीम सोबत फेसबुक लाईव्ह जाणे, या सगळ्या गोष्टी आणि कॅमेराला फेस करणे, या गोष्टीवरून या सगळ्या गोष्टी तर शिकलेच मी. एक गोष्ट सांगावीशी वाटते. आम्हाला अधिकाऱ्यांना जेव्हा आम्ही पोलीस खात्यामध्ये वेगवेगळे तपास करतो ना, त्यावेळेस रिपोर्टर्स येतात वेगवेगळ्या न्यूजचे आणि ते न्यूज चॅनलवाले आम्हाला बाईट मागतात.
मग त्यावेळेस मी ज्या वेळेस बोलायला इतकी घाबरायचे सर, त्यावेळेस खूप घाबरत होते. म्हणजे काय बोलायचं हे सुचत नव्हतं. आणि बऱ्याच वेळेस असं झालेलं आहे की माझ्याऐवजी इतर पीआयनी, इतर अधिकाऱ्यांनी तो माझा चान्स घेतला आणि माझं जे कामाचं श्रेय होतं ते त्यांनी घेतलेलं. तर आता घेतलाय. इथून पुढे नाही होणार ते. अरे आता मला दिसतंय तुम्ही माईक असा खेचून घेणार तिकडनं, मला बोलायचंय. ओके, मी देते आता. बरोबर येस, लेन्समध्ये येस. बघून तो प्रश्नच येत नाही. ओके. आणि मला प्रामाणिकपणे वाटतं ना, की आपल्या ह्या सगळ्या अधिकाऱ्यांनी ना ह्या छोट्या-छोट्या स्किल, तुम्हाला माहिती आहे मी ट्रेनिंगमध्ये पण ह्याच्याबद्दल बोलायचो, की तुम्हाला काय येतं ते महत्वाचं नाही, पण ते तुम्हाला व्यक्त करता येतं खूप महत्वाचं आहे. ह्या सगळ्या प्रेशर सिच्युएशनमध्ये बॅलन्स ऑफ माइंड ठेवून व्यक्त करता आलं ना, की आयुष्य खूप वेगळ्या लेव्हलला जातं. आणि आपल्याकडे रूल सिंपल आहे, दिखता है वो दिखता आणि आज एवढ्या अपॉर्च्युनिटी आहेत आपल्याकडे व्यक्त होण्याच्या. तुम्हाला अजिबात माहिती नाही, माहिती तुम्हाला कोण कोण बघतायत अख्ख्या महाराष्ट्रात ना, आणि कुठपर्यंत तुमचं काम जाणार आहे ना, फक्त ह्या बेसिक स्किल. आणि म्हणून मी ना सगळ्यांना सांगतो की लवकरात लवकर ना ह्या स्किलवर मास्टरी मिळवायला सुरुवात करा. आणि तुम्हाला जमत नसेल तर आम्ही ऑनलाईन स्वराज्यामध्ये एक जबरदस्त सिस्टीम टाकली आहे, ज्याच्यात योग्य वातावरण, योग्य मार्गदर्शन आणि योग्य कृती कशी करायची ह्याचा ऑटोमॅटिक साचा आहे. तुम्ही फक्त त्याच्यातनं गेलात की ऑटोमॅटिक ग्रोथ व्हायला लागते. ज्यांनी कल्पना पण केलेली नव्हती ते फक्त ह्या वातावरणात राहिलेत आणि आयुष्याचा कायापालट झालेला आहे. सो तुम्हा सगळ्यांना डेफिनेट मी रिक्वेस्ट करीन की या हा कोर्स करा आणि बघा तुमचं आयुष्य कसं बदलते ते. ओके, सो माहिती आहे शेवटच्या प्रश्नाकडे आपण येऊया. तुम्हाला जर श्रोत्यांना एक मेसेज द्यायचा असेल आमच्या, तर तो कोणता द्याल ह्या क्षणाला? येस. सगळ्या ऑनलाईन स्वराज्य सारथी आणि आपल्या सगळ्या श्रोत्यांना मी एक मेसेज देऊ इच्छिते की शरीर हे आपलं संपत्ती आहे आणि शरीराला थोडीफार इजा झाली तर आपल्या पूर्ण मानसिकतेवर त्याचा इफेक्ट होतो. आपल्या शरीराला अगोदर सांभाळा. शरीराला किमान 30-35 मिनिट द्या आणि सकाळी जे आपलं स्वेटिंग होते त्यातून जो आपल्याला दिवसभर आनंद मिळतो, आपला दिवस जो प्रसन्न जातो, त्यासाठी सकाळचे 35 मिनिट किमान द्या स्वतःसाठी. वेळ काढा आणि व्यायाम करा, एक्सरसाइज करा आणि मेडिटेशन करा. स्वतःची ध्येय ही लिहून काढा आणि ध्येयाधिष्ठित बना. कारण मी माझा अनुभव सांगते सर. मी जवळपास आता 15 वर्ष झालं पोलीस खात्यामध्ये आहे आणि मला सर्व्हिस पण खूप लवकर लागली. वयाच्या 24व्या वर्षी मी ट्रेनिंगला गेले होते. फर्स्ट अटेम्प्ट मध्येच एमपीएससी झाले होते आणि लग्न पण लवकर झालं, मुलगा पण झाला लवकर आणि 15 वर्ष झालं पोलीस खात्यामध्ये. तेच रुटीन, डे, नाईट, तपास, आरोपी या सगळ्या गोष्टींनी म्हणजे माझं जे एम होतं लहानपणापासूनच की मला एक खेळाडू बनायचंय. ऍक्च्युली मी एक युनिव्हर्सिटी प्लेयर आहे, युनिव्हर्सिटी कबड्डी प्लेयर आहे आणि माझं जे एम होतं, माझ्या आतून जो मला आतून आवाज येत होता, अरे तू किती कंटाळवाणं हे आयुष्य जगत आहेस तू. हे किती म्हणजे तेच रुटीन आणि परत एक बहाणा की तू पोलीस खात्यात आहेस. तुला काही म्हणजे वेळ नाही. या गोष्टीला वेळ देऊ शकत नाही. तू या गोष्टीला वेळ देऊ शकत नाही. असं प्रत्येक वेळेस माइंड मला डायरेक्शन देत होतं. म्हणजे ते माझं माइंडला माझं एक सवय लागून गेली, एक हॅबिट लागून गेली या गोष्टींची. पण या सगळ्या गोष्टीतून मला ऑनलाईन स्वराज्याने बाहेर काढलं आणि मला ऑनलाईन स्वराज्याने एक खूप छान नवीन जीवन दिलेलं आहे. जे माझं लहानपणापासूनचं स्वप्न होतं, मला एक खेळाडू बनायचं आहे, खूप चांगला खेळाडू बनायचा आहे आणि ते स्वप्न माझं माझं आता इथून पूर्ण होत आहे, याची मला जाणीव ऑनलाईन स्वराज्यामुळे होत आहे. आणि ऑनलाईन स्वराज्याने मला इतकं काही दिलेलं आहे, खूप काही गोष्टी दिलेल्या आहे. माझं अख्खं जीवन उभा केलं असं मी सांगेन मला इथे. आणि खरंच ऑनलाईन स्वराज्याचा पार्ट होण्यात प्रत्येकाने तुम्ही एक सहभाग घ्या ऑनलाईन स्वराज्यामध्ये. एक ध्येयाधिष्ठित व्हा आणि आपला प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्यासाठी, प्रत्येक क्षणाचा, दिवसाचा, आठवड्याचा, महिन्याचा आणि वर्षाचा गोल ठरवण्यासाठी आणि त्याचा जो वेळ आहे, तो वेळ कारणी लागण्यासाठी ऑनलाईन स्वराज्यामध्ये या. तुम्हाला त्याचं महत्व कळेल की एका क्षणाची किंमत किती असते. कारण पूर्ण लॉकडाऊन मध्ये आम्ही इतके बिझी होतो की ऑनलाईन स्वराज्यामध्ये असं जाणवलंच नाही की लॉकडाऊन आहे, बाहेर इतकी निगेटिव्हिटी आहे.
कोरोनाचं इतकं वातावरण आहे, हजारो लोक मरत आहेत, याची जाणीवच आम्हाला झालेली नाही ऑनलाईन स्वराज्यामुळे. सो थँक्यू सो मच केतन सर. आणि ऑनलाईन स्वराज्य, प्रत्येकाने ऑनलाईन स्वराज्य मध्ये या आणि सहभाग घ्या आणि स्वतःचं शरीर सांभाळा. आणि आपली शरीर व्यवस्थित असेल, थोडीशी कल्पना करा, आपलं जर डोकं दुखत असेल किंवा एखाद्या शरीराला इजा झाली तर आपली मानसिकता लगेच बिघडते. त्यामुळे शरीराला जपा. शरीर हे खूप सुंदर असतं, जग हे खूप सुंदर आहे आणि हे आपलं शरीरच आपल्याला हे जग दाखवतं. त्यामुळे आपल्या शरीराला सांभाळा, हाच संदेश देईन मी सर. खूप जास्त बोलते का सर मी? नाही नाही, व्यवस्थित. मला माहिती आहे तुम्ही बोलायला लागला की सॉलिड बोलणार. एसीपी अविनाश धर्माधिकारी सर आलेले आहेत आणि त्यांनी तुम्हाला कमेंट दिली आहे, ग्रेट अचिव्हमेंट. ओके. आणि दॅट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी की माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये जेवढे आपले सगळे पोलीस अधिकारी आहेत त्या सगळ्यांबरोबर मी हा व्हिडिओ नक्की शेअर करणार आहे आणि त्या सगळ्यांना ऑनलाईन स्वराज्यामध्ये येऊन एक वेगळं आयुष्य जगण्यासाठी प्रेरित करायला हा तुमचा व्हिडिओ नक्कीच मला मदत करेल याचा मला पूर्ण विश्वास आहे. सर सलामत तो पगडी 50 आपण असं म्हणतो आणि तो मेसेज तुम्ही फार वेगळ्या पद्धतीने दिलात. मी तुम्हाला इतर सगळ्यांना सांगतो की मायाताईंचा मिशन ऑलिम्पिक हा जर ग्रुप तुम्हाला जॉईन करायचा असेल आणि हे इन्स्पिरेशन जिवंत ठेवायचं असेल तर ह्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी त्यांच्या ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि ग्रुप जॉईन करा आणि मायाताईंची ही अखंड एनर्जी जी आहे त्याचा तुम्ही अनुभव घ्या. फंटास्टिक. माहिती तुम्ही आज वेळात वेळ काढून, मला माहिती आहे तुमचं शेड्यूल खूप बिझी असतं, त्याच्यामध्ये तुम्ही काढून हा वेळ आम्हाला दिलात आणि ह्या सगळ्या तुमच्या लर्निंग, हे सगळे अनुभव आमच्या श्रोत्यांना दिलेत त्याबद्दल मनापासून तुमचे आभार मानतो. आणि लवकरात लवकर तुमचं जे स्वप्न आहे 2025च्या ऑलिम्पिक मध्ये 100 खेळाडूंना तयार करावं, हे पूर्ण व्हावं अशी मी सिद्धिविनायकाच्या ठिकाणी प्रार्थना करतो आणि आजचं सेशन पूर्ण करतो. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सो मच सर. आज मला तुम्ही ही संधी दिली मला इथे व्यक्त व्हायला ऑनलाईन स्वराज्याचे सुपरस्टार या प्लॅटफॉर्मवर. त्याबद्दल आपले खूप मनापासून आभार मानते आणि सर्व जेवढे कमेंट्स केलेले आहेत त्यांचे पण आभार मानते, सर्व व्ह्युअर्सचे आभार मानते. सो थँक्यू सो मच सर. थँक्यू. गॉड ब्लेस यू. टेक केअर. ऑनलाईन स्वराज्य हा आपल्या सगळ्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि आपण तो मिळवणारच आहोत. स्वस्त राहा, मस्त राहा, ऍक्शन घेत राहा, पुढे चालत राहा, काहीतरी करत राहा. गॉड ब्लेस यू. टेक केअर. बाय.